Hello everyone, good morning all. We are discussing the topic electromagnetic induction. In last video, we learned about the concept mutual induction between two coils. Its definition, formula used to calculate mutual induction between two coils, unit used for it. We discussed all these concepts in last video. Now in today's lecture, we will discuss about the mutual induction in different cases, means the mutual induction between two circular coils, mutual induction between two solenoids, between two square loops आणि अशा आणखी काही कंडिशन्स आहेत ज्या आपण न्यूमेरिकल सॉल्व करताना आणखी डिस्कस करणार आहोत. बट द मेन थिंग दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन टुडेज लेक्चर इज सेरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स, इंडक्शन कॉइल्स. म्हणजे जर आपण इंडक्शन कॉइल सेरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केला तर रिझल्टंट किंवा इक्विव्हॅलंट इंडक्टन्स त्याचा कसा फाइंड आउट करायचा, जसं आपण रेजिस्टन्स आणि कपॅसिटरचा फाइंड आउट करतो त्यासाठीचे आपण फॉर्म्युला डिस्कस करणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द म्युच्युअल इंडक्शन इन डिफरंट केसेस अँड द फर्स्ट केस दॅट वी कन्सिडर्ड हियर इज द म्युच्युअल इंडक्शन बिटवीन टू सर्क्युलर coil. So these are the two circular coil. Suppose this is our first coil, second coil, and suppose this outer coil, first coil has N1 number of turns, inner coil has N2 number of turns. We passed I current through this outer coil. Because of this current passing through outer coil, a magnetic field is induced. Suppose that magnetic field is B1. आता या coil मुळे जी magnetic field induce झालेली असणार आहे ती मॅग्नेटिक फील्ड या इनर कॉइलमधून काय होईल, पास होते. आपल्याला माहिती आहे सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम त्याच्या सेंटरमधून पास होते. नाउ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस सर्क्युलर कॉइल इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला. याचे नंबर ऑफ टर्न्स असतील तर N1 न मल्टिप्लाय करावं लागतं आपल्याला. अँड द फॉर्म्युला युज्ड इज μ0I/2R. सो R विल बी कॅपिटल R. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आउटर लूप. ही मॅग्नेटिक फील्ड इनर लूपमधून पास होईल, म्हणजेच त्या इनर सेकंड लूपमधून फ्लक्स पास होतोय. मॅग्नेटिक फील्ड पास होते म्हणजेच फ्लक्स पास होतोय. सो दी मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस इनर कॉइल फाय सेकंड कॉइल आहे ड्यू टू फर्स्ट कॉइल इज इक्वल टू फ्लक्सचा फॉर्म्युला काय, फ्लक्सचा फॉर्म्युला नंबर ऑफ टर्न्स असतील तर नंबर ऑफ टर्न्स इंटू घ्यायचे आधी N2. सिंगल टर्नचा फ्लक्स घ्यायचा असेल तर B1 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू दिस कॉइल. सो व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड थ्रू दिस कॉइल, और राईट डाउन दिस B1 इंटू एरिया ऑफ सेकंड कॉइल. नाउ यूज व्हॅल्यूज. या सेकंड कॉइलचा एरिया B इंटू ए फ्लक्सचा फॉर्म्युला झाला. नाउ N2. ओके, B1 इज N1 μ0I/2R and for A2 is the area of second coil, so it will be pi R square, small r घ्यावं लागेल इनर कॉइलचा एरिया. नाउ दिस इज द फ्लक्स. नाउ थिंक द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट म्युच्युअल इंडक्शन इन बिटवीन दिस टू कॉइल्स. म्युच्युअल इंडक्शन या दोन कॉइलमधला जो फॉर्म्युला यूज केला होता आपण M, आता M कुणाचं असेल तर सेकंड कॉइल ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन ऑफ फर्स्ट कॉइल किंवा सेकंड कॉइल म्हणा ड्यू टू फर्स्ट कॉइल M21 इक्वल टू इट विल बी 5 फ्लक्स अपॉन करंट, बट हियर वी कॅन राईट दिस ॲज फ्लक्स 521 डिवाइड बाय करंट. मग हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे. इंडक्टन्स सेल्फ असेल म्युच्युअल असेल सेमच फॉर्म्युला आहे. ह्याच व्हॅल्यू फक्त पुट करा. सो वी कॅन यूज दी व्हॅल्यू ऑफ फ्लक्स हियर N2 N1 μ0I pi R square upon 2 capital R. Now here I gets cancelled. इथं I ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. I gets cancelled. So the remaining terms are μ0 N1 N2 pi R square divided by 2 capital R. So this is the mutual induction between these two coils. सिंपल आहे. काय केलं सांगा, आहे त्याच कन्सेप्टला फक्त यूज केलं आहे. काही बेसिक कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं. जसं इथं सर्क्युलर कॉइलची मॅग्नेटिक फील्ड कशी कॅल्क्युलेट करायची, फ्लक्सचा फॉर्म्युला काय आणि मग म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला, याचा यूज केला, फायनल रिझल्ट मिळाला. लक्षात आलं काय केले. नाव कॅल्क्युलेट दी सेम थिंग फॉर टू सॉलिनॉइड्स. नाव हिअर वी हॅव टू सॉलिनॉइड्स. एक हा फर्स्ट सॉलिनॉइड आहे, याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. तिथंच दुसरा सॉलिनॉइड आहे, त्याचेही नंबर ऑफ टर्न्स आहेत. सपोज this first solenoid has N1 number of turns, second solenoid has N2 number of turns. Now we passed a current I through first solenoid. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. फर्स्ट सॉलिनॉइडमधून जर करंट पास केला तर या फर्स्ट सॉलिनॉइडच्या ॲक्सिसमधून पास होणारी एक मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल. दॅट विल बी B1 अँड वी कॅन कॅल्क्युलेट दिस ॲज μ0N1I. आता हे स्मॉल एन असतं. सॉलिनॉइडमध्ये एक प्रॉब्लेम आहे की स्मॉल एनचं मिनिंग नंबर ऑफ टर्न्स नाही,
स्मॉल एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ वेअर एल इज द लेंथ ऑफ सॉलिनॉइड. मग याच्या दोघांच्या लेंथ एल आहेत असं कन्सिडर करा. मग स्मॉल एनचं मिनिंग काय झालं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो वी कॅन राईट हिअर दिस ॲज म्यू नॉट N1 by L into I. So this is the magnetic field induced in the solenoid. Now the flux passing through second solenoid due to first. आता फर्स्टची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती सेकंडमधून पास होईल, कारण तिथंच तो आहे, म्हणजे सेकंड कॉइलमधून फ्लक्स पास होतोय. सो दी फ्लक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग फॉर्म्युला. आता सेकंडचे नंबर ऑफ टर्न्स N2 आहे, तर N2 ना ती मल्टिप्लाय करा, कारण एका टर्नमधला फ्लक्स आपण कॅल्क्युलेट करतो. असे ह्याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत N2, म्हणून N2 मल्टिप्लाय. सो N2 इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. सपोज याचा एरिया कॅल्क्युलेट करता येत नाही, कारण शक्यतो सॉलिनॉइडची रेडियस वगैरे कधी गिवन नसते. असली तरी क्रॉस सेक्शनल एरिया घ्यायचा πr². सपोज या सॉलिनॉइडचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे, कन्सिडर केला आपण. सो ए विल बी दी क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दिस सॉलिनॉइड. नाउ use the values here. N2 B1. B1 is what? Mu naught N1 I upon L into A. A is the area. And now the mutual inductance will be equal to flux upon current. म्हणजे या फॉर्म्युलातला करंट कॅन्सल होईल. And we can calculate the formula for mutual inductance between these two solenoid will be mu naught N1 N2 A by L. म्यू नॉट N1 N2 A बाय L. एकदा कन्फर्म करतो मी, म्यू नॉट N1 N2 A बाय L. यस, टर्म्स लक्षात आल्या. म्यू नॉट कॉन्स्टंट आहे. आता या सगळ्यांमध्ये एक लक्षात ठेवा, म्यू नॉट यूज करतो याचा अर्थ काय झाला, द मीडियम विदिन दी सॉलिनॉइड इज एअर ऑर व्हॅक्यूम. इफ ए रॉड कंडक्टिंग नॉन कंडक्टिंग रॉड इज इन्सर्टेड इन दी सॉलिनॉइड, देन दी मीडियम विल बी चेंज्ड. म्यू नॉटच्या ऐवजी सिम्पली म्यू लिहितो आपण, अँड हे देन म्यू स्टँड्स फॉर परमॅबिलिटी ऑफ दॅट मीडियम. मीडियम असेल तर फक्त म्यू घ्यायचं, किंवा म्यू इंटू म्यू आर लिहायचं, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. हे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ओके, सो दिस इज द म्युच्युअल इंडक्शन बिटवीन दिस टू सॉलिनॉइड्स. थर्ड कंडिशन. इन थर्ड कंडिशन वी हॅव टू स्क्वेअर लूप्स. आउटर लूपची साईड एल आहे, इनर लूपची साईड स्मॉल एल आहे. Current I is passed through the outer square loop. Now because of that current, again magnetic field is induced. B1. Say B1. Suppose outer loop has N1 number of turns, inner loop has N2 number of turns. Number of turns का घेतोय, एकच टर्न असेल, N1चा आउटर लूपचा एकच टर्न आहे, इनर लूपचाही सिंगल टर्न असेल, तर N1 N2 याच्या व्हॅल्यू 1 होतात. सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये ते कॅन्सलच होऊन जाईल. ते सोपंच आहे, इझी आहे. बट इफ द कॉईल हॅज नंबर ऑफ टर्न्स, देन वी हॅव टू कन्सिडर नंबर ऑफ टर्न्स. सो हिअर B1 इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू धिस आउटर लूप. आता या आउटर लूपची मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट कशी करायची, आपण सेल्फ इंडक्टन्समध्ये हे सॉल्व्ह केलं होतं, आठवतंय. सपोज सिंगल वायर जर कन्सिडर केली आपण, तर या सिंगल वायरनं ह्या सेंटरसोबत असलेला जो इथं असलेली मॅग्नेटिक फील्ड जी होती, हे डिस्टन्स काय येतं आपलं L/2. इथं केलेले हे जे अँगल्स मिळतात आपल्याला, दीज अँगल्स आर 45 अँड दी मॅग्नेटिक फील्ड विल बी म्यू नॉट I अपॉन 4πr इंटू साइन 45 प्लस साइन 45 असतं 1/√2 प्लस 1/√2 2/√2 लिहितो आपण असं. म्हणजेच याचा अर्थ हे काय झालं, 2/√2 म्हणजे √2 झालं, आणि हे r म्हणजे हे डिस्टन्स असतं. दिस डिस्टन्स इज L/2. सो वी कॅन राईट हिअर L/2 इन प्लेस ऑफ r. 2 वरती जाईल, आणि मग हे 2 इथं बघा काय होईल, 2/√2 लिहा, आणि मग मॅग्नेटिक फील्ड B1 होईल 2√2 म्यू नॉट I, 2√2 म्यू नॉट I डिवायडेड बाय हे 4πL आहे, इथं मी πL लिहितो. वाय, बिकॉज हे सिंगल वायरमुळे असलेली फील्ड एवढी आली, मग त्याला इंटू 4 केलं की ह्या 4 वायरमुळे असलेली फील्ड मिळेल, मग ते इंटू 4 केलं की हे 4 कॅन्सल होईल. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू धिस कॉईल. पण याचे नंबर ऑफ टर्न्स असतील तर काय करणार, याला इंटू N1 करावं लागेल. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी आउटर स्क्वेअर लूप हॅव्हिंग N1 नंबर ऑफ टर्न्स. ही मॅग्नेटिक फील्ड झाली. आता हीच मॅग्नेटिक फील्ड कशातून पास होणार आहे, इनर स्क्वेअर लूपमधून. मग फ्लक्स पासिंग थ्रू सेकंड लूप, हा सेकंड हा फर्स्ट घ्या, ड्यू टू फर्स्ट लूप इज इक्वल टू N2 नंबर ऑफ टर्न्स इनर कॉईलचे आहेत इंटू फ्लक्सचा फॉर्म्युला B इंटू A, मग B1 इंटू इनर कॉईलचा एरिया काय असेल सांगा, L² असेल. सो दिस इज फ्लक्स. फ्लक्सच्या व्हॅल्यू यूज केल्या तर कसं येईल, 5 to 1 इक्वल टू
N2. What is B1? 2 root 2 mu naught I N1 divided by pi into L. Now the mutual inductance between these two coils will be equal to phi to 1 by I. फॉर्म्युला सगळ्यामध्ये सेम आहे. करंट जो आहे तो इथला कॅन्सल होईल, फक्त बाकी राहिलेल्या टर्म्स आहे अशा येतील. सो दिस विल बी म्यू नॉट N1 N2. बघा म्यू नॉट N1 N2 हे 2 रूट 2 लिहायचं राहिलं, 2 रूट 2 आणि काय येणार बघा 2 रूट 2 म्यू नॉट N1 N2. हां बाकीचं झालं. हां इथं काय राहिलं होतं, एरिया लिहायचा राहिला होता L स्क्वेअर, इनर स्क्वेअरचा लूपचा एरिया. सो इंटू L स्क्वेअर डिवायडेड बाय पाय L. So this is the formula used to calculate mutual induction between two square loops. लक्षात आलं. सेम कंडिशन आहेत. अशा सेम कंडिशन आपण सेल्फ इंडक्टन्ससाठी सुद्धा डिस्कस केलेल्या आहेत, तर त्या व्यवस्थित प्रिपेअर करा. नाव वी विल गो टू दी नेक्स्ट कन्सेप्ट, series and parallel combination of inductors. Now see, series and parallel combination of inductors. First we will discuss about the series combination. इंडक्शन कॉईल म्हणजे एखादा सॉलिनॉइड सारखी कॉईल असते. सपोज दिस इज अवर फर्स्ट इंडक्टर ऑर इंडक्शन कॉईल अँड आय कनेक्टेड 2 more coils in series with these coils. Okay, so this is the series combination of 3 inductors. Suppose the self inductance of these coils are L1, L2 and L3. ह्या 3 कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स काय आहे, L1, L2, L3 आहे. द करंट पासिंग थ्रू ऑल दीज 3 इंडक्टर्स इज सेम. वाय? बिकॉज दे आर इन सिरीज. एकच पाथ असल्यामुळं तिघांमधून पास होणारा करंट सेम असणार आहे. जसं कपॅसिटरमध्ये असतो आणि रजिस्टरमध्ये असतो तसंच सेम सेरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सगळ्या कंपोनंटमधून पास होणारा सेम असतो. सो करंट फॉर ऑल दी इंडक्टर्स इज सेम. बट वी नो दॅट इन सेरीज कॉम्बिनेशन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच कंपोनंट इज डिफरंट. सेरीजमध्ये प्रत्येकाच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स हा डिफरंट असतो. सो हियर वी कॅन कन्सिडर दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस फर्स्ट इंडक्टर इज V1, अक्रॉस दिस इज V2 अँड अक्रॉस दिस इज V3. पण या टॉपिकमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्सला इंड्युस्ड इमॅजिनरी EMF म्हटलंय. पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF सेम कन्सिडर करतोय, त्यामुळे आपण इथं V1, V2, V3च्या ऐवजी असं लिहूया E1, E2, E3. बऱ्याच बुकमध्ये फीच यूज केलेलं असतं, कारण फी आणि E हे डिफरंट नाही आहे, कारण इथं आपण इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर करत नाही. सो दिस विल बी द 3 potential differences or EMFs across these 3 inductors. Now current passing through all these inductors is same, and if we use the basic formula according to the definition of self induction, we can write here as E1 equal to minus L1 into di by dt. फॉर्म्युला डिराईव्ह केला ना आपण, इंड्युस्ड EMF इक्वल टू, हा डिराईव्ह केला होता. सेल्फ इंडक्शनची कन्सेप्ट बघा, त्यात हा फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे. सो E1 इक्वल टू मायनस L1 इंटू dy बाय dt, E2 इक्वल टू मायनस L2 इंटू dy बाय dt, अँड सिमिलरली E3 इक्वल टू मायनस L3 इंटू dy बाय dt. आणि सपोज या तिघांचा मिळून टोटल EMF जो आहे वी कॉल इट ॲज E इक्विव्हॅलंट. The total EMF of the combination E equivalent equal to minus L equivalent. Same असाच लिहितोय मी. L equivalent means the inductance of the combination into, but current of the combination is same I, so it will be di by dt. But we know that the total EMF in series combination is the addition of individual potential differences or EMF. So E equivalent equal to E1 plus E2 plus E3. So we can add these values or use these values. Therefore, here in place of E equivalent we can write this as minus L equivalent into di by dt equal to, या तिघांमध्ये di by dt कॉमन आहे, तर कॉमन घेऊया, मायनस साइन कॉमन घेऊया. सो इट विल बी L1 plus L2 plus L3 into di by dt. आणि मग di by dt कॅन्सल होईल, निगेटिव्ह साइन कॅन्सल होईल, अँड वी गेट इक्वेशन हियर L इक्विव्हॅलंट इक्वल टू L1 plus L2 plus L3. So the equivalent inductance of the 3 inductors is calculated simply by adding their individual inductances. म्हणजे जसं सेरीज कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टरचा फॉर्म्युला आहे, सेम तसाच सेरीज कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टरचा फॉर्म्युला घ्यायचा टू कॅल्क्युलेट दी इक्विव्हॅलंट
इंडक्टन्स ऑफ दिस कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन. लक्षात आलं. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायची कंडिशन की इथं आपण ह्या दोन कॉईल, आता तुम्ही म्हणाल की ह्या टू कॉइल्स, इफ वी कन्सिडर ओनली दीज टू कॉइल्स देन these two coils are close, then why we do not consider here the mutual induction between them. तर घ्यायचं आहे. इथं आपण असं कन्सिडर केलं की या दोन कॉइलच्या मध्ये असलेला डिस्टन्स थोडा लार्ज आहे आणि लार्ज डिस्टन्स असल्यामुळे दोघांच्या मधला म्युच्युअल इंडक्शन निग्लिजिबल आहे पण स्मॉल आहे, कन्सिडर नाही केला तरी चालतो. अशा टाईपमध्ये हा यूज करतो आपण फॉर्म्युला. अँड इन दी सेम वे वी कॅन कॅल्क्युलेट दी total inductance of the combination. Second concept we consider here is parallel combination. Now in parallel combination we can connect such inductors like this. Okay, so this is the parallel combination. हे आपलं काय झालं, parallel combination झालं. This is L1 L2 L3. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथं जर असं केलं आहे तर मग आपण रजिस्टरमध्ये जे सिरीज पॅरलल कंडिशन स्टडी केलेले आहेत सेम तीच कन्सेप्ट इथं यूज करू शकतोय. इन सिरीज कॉम्बिनेशन करंट पासिंग थ्रू ऑल दीज इंडक्टर्स इज सेम. नाउ हियर व्हॉट इज द सेम क्वांटिटी फॉर ऑल दीज इंडक्टर्स. वी कॅन कन्सिडर हियर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ऑल द इंडक्टर्स इज सेम अँड विच इज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स. मग आपण असं कन्सिडर करूया की या दोन पॉईंटच्या मध्ये असलेला EMF जो आहे तो E एवढा EMF आहे. अँड सो दी पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दिस L1 इज E, L2 इज E अँड L3 इज ऑल्सो E अँड E इज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन these two points also. But the current passing through these three inductors is not same. Suppose total current passing through this circuit is I. Current passing through L1 is I1, L2 is I2 and L3 is I3. Now see first formula, E equal to, or we can say that I equal to. E इक्वल टू फॉर्म्युला केला तर काय फॉर्म्युला असणार आहे, मायनस L1 di1 by dt. ओके, सो फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन राईट इट ॲज di by dt इक्वल टू di1 by dt इक्वल टू काय येईल सांगा फॉर्म्युला, di1 by dt इक्वल टू मायनस E डिवायडेड बाय L1 मायनस E डिवायडेड बाय काय आलं, L1 आलं, हा फॉर्म्युला आला. नाव फॉर सेकंड इंडक्टर डिरेक्टली यूज करू शकतोय आपण. आता सेकंड इंडक्टरसाठी काय येईल, di2 by dt इक्वल टू सेमच. सेकंड इंडक्टरला EMF ह्याच्या अक्रॉसही ईच आहे, फक्त चेंज काय झाला, करंट आणि इंडक्टर. सो वी कॅन राईट दिस ॲज मायनस E अपॉन L2 अँड di3 by dt कॅन बी रिटन ॲज मायनस A by L3. आणि मग टोटल जर कॉम्बिनेशनचा EMF आणि इंडक्टन्स कन्सिडर केला तर E इक्वल टू E इक्विव्हॅलंट म्हणूया आपण. मग E इक्विव्हॅलंट हा ईच असणार आहे. पॅरलमध्ये जेवढा एकाच्या अक्रॉस तेवढाच कॉम्बिनेशनचा EMF असतो. सो इक्वल टू E इक्वल टू मायनस L इक्विव्हॅलंट इन टू di बाय dt. इथं करंट मात्र टोटल घ्यावा लागेल जर टोटल घ्यायचं असेल तर. सो वी कॅन राईट हिअर ॲज di बाय dt टोटल करंटचं रिलेशन घ्यायचं असेल तर इक्वल टू मायनस E बाय L इक्विव्हॅलंट. हे रिलेशन्स मिळत आहेत. आता सिरीज पॅरल कॉम्बिनेशनची बेसिक कंडिशन काय सांगते आपल्याला, टोटल करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. डिफरन्शिएट दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन वी कॅन राईट दिस ॲज di बाय dt इक्वल टू di1 बाय dt प्लस di2 बाय dt प्लस di3 बाय dt. अँड नाव वी कॅन पुट दी व्हॅल्यूज. di बाय dt टोटलसाठीची व्हॅल्यू काय आहे, मायनस E बाय L इक्विव्हॅलंट इक्वल टू मायनस सगळ्यांना हे तर कॉमन घ्या. सो वी कॅन राईट दिस ॲज di1 बाय dt ला व्हॅल्यू पुट करतोय आपण. सो मायनस E बाय L1 प्लस E बाय L2 प्लस E बाय L3. नाव टेक E कॉमन, हे इथलं कॉमन E, हे कॅन्सल होईल, निगेटिव्ह कॅन्सल होईल आणि वी गेट फॉर्म्युला फॉर पॅरलल कॉम्बिनेशन 1 बाय इक्विव्हॅलंट इंडक्टन्स इक्वल टू 1 बाय L1 plus 1 by L2 plus 1 by L3. So this is the formula used to calculate equivalent inductance of the parallel combination. मग हा तर पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टरचा फॉर्म्युला आहे. म्हणजे रेजिस्टरचं जसं सेरीज आणि पॅरल कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले आहेत सेम फॉर्म्युले आपण यूज करणार आहे इंडक्टरसाठी. लक्षात आलं. पण इथं रेजिस्टन्स नाही, काय इथं इंडक्टन्स. इंडक्शन कॉइलला
इंडक्टन्स असतो ज्याला आपण यल सिम्बॉल यूज करतो, सेल्फ इंडक्टन्स. लक्षात आलं. आणि ह्या सिंगल कॉईल आहेत. 2 कॉईलचं कॉम्बिनेशन असेल तरच म्युच्युअल इंडक्शन. सिंगल कॉईलचा इंडक्टन्स असेल तर तो सेल्फ असतो, म्युच्युअल नाही घेत आपण. ओके, ह्या सिंपल कंडिशन झाल्या. हे फॉर्म्युला लक्षात आले असतील. आता आपण काही कंडिशन बघूया की त्या कंडिशनला हा फॉर्म्युला आपण कसा चेंज करू शकतोय. कंडिशन म्हणजे काय, तर यात आपण मग मगाशी सांगितल्यासारखं की आपण म्युच्युअल इंडक्टन्स इथं का कन्सिडर करत नाही जर कॉईल क्लोज असतील तर. हे फॉर्म्युले ज्यावेळी आपण यूज करणार आहोत, सिरीज पॅरलचे फॉर्म्युले, त्यावेळी लक्षात ठेवा आपल्याला म्युच्युअल इंडक्शन इथं निग्लिजिबल कन्सिडर करायचं आहे. म्हणजे ह्या कॉइल्स एकमेकांपासून लार्ज डिस्टन्सवरती आहेत असं आपण कन्सिडर करून म्युच्युअल इंडक्शनचा पार्ट इथून निग्लेक्ट केला आहे, म्हणजे निग्लिजिबल कन्सिडर केला आहे. बट वी कॅनॉट निग्लेक्ट ॲट एव्हरी टाईम दी म्युच्युअल इंडक्शन, कारण प्रत्येक वेळी कॉईल लॉंग डिस्टन्सवरती असतील असं नाही. मग जर क्लोज असतील तर काय करायचं, त्यासाठीची कंडिशन एक सांगतो मी, त्याच्यावरून बाकीचा पार्ट जो आहे तो डिरेक्टली फॉर्म्युला अप्लाय करा, प्रूफची गरज नाही त्याला. एक प्रूफ पहिलं आपण बघूया. सो सपोज वी हॅव 2 कॉइल्स लाईक दिस. दिस इज अवर फर्स्ट कॉइल and this is the second coil. Current passing through both these coil is same and in the same direction. या टाईपमध्ये दोन्ही कॉइलमधला करंट काय होतोय, पास होतोय. आता फर्स्ट कॉइलची मॅग्नेटिक फील्ड ही सेकंड कॉइलमधूनही काय होते, पास होते. मग दोघांमध्ये आता फक्त सेल्फ नाही तर दोघांचा सेल्फ इंडक्टन्स सेपरेट असेलच, याचा L1 आहे याचा L2 आहे, पण दोघांच्यामध्ये आता म्युच्युअल इंडक्टन्सही असणार आहे. याच्यामध्ये घ्यावा लागेल, यामध्येही घ्यावा लागेल. मग आपल्याला इथं टोटल कॉम्बिनेशनचा इंडक्टन्स आता L1 + L2 एवढाच घेऊन चालत नाही. वाय, बिकॉज नाव देर इज अ इफेक्ट ऑफ म्युच्युअल इंडक्शन बिटवीन 2 कॉइल्स. 2 कॉइलच्या मध्ये असलेल्या म्युच्युअल इंडक्शनचा इफेक्ट घ्यावा लागतो. आता तो कसा घ्यावा लागेल, सपोज यामध्ये इंड्यूस झालेला EMF E1 आहे आणि यात इंड्यूस झालेला EMF E2 आहे. बेसिक फॉर्म्युला काय सांगतो, E1 इज -L1/di/dt. आता दोघांमधला करंट सेम आहे त्यामुळे di/dt हे राहील. हा फॉर्म्युला आपण यूज केला आता की यात इंड्यूस झालेला EMF, पण यात EMF फक्त त्याच्या सेल्फ इंडक्टन्समुळेच इंड्यूस झाला आहे का, तर याच्यामध्ये सेल्फ इंडक्टन्समुळे EMF इंड्यूस तर झालायच, प्लस दोघांमधल्या म्युच्युअल इंडक्शनमुळेही EMF इंड्यूस झाला आहे. मग तोही घ्यावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये ॲक्च्युली इंड्यूस्ड EMF एक नाही आहेत, 2 आहेत. कशामुळं, एक सेल्फ इंडक्शनमुळं, एक म्युच्युअल इंडक्शनमुळं. आणि मग दोन्ही EMF घेतले तर दोघांमध्ये मी यात सपोज प्लस केलं, हा फर्स्ट EMF ड्यू टू सेल्फ इंडक्शन. दोघांमधल्या म्युच्युअल इंडक्शनमुळं E1 = -M di/dt, where M is the mutual induction between 2 coils. फॉर्म्युले दोघांचे सेमच असतात. मग याला आपण असं करूया, हे 2 EMF आहेत, ॲड होतील दोघांचे. मग इथं प्लस लिहितो मी, प्लसच्या ऐवजी काय होणार, मायनस, कारण निगेटिव्ह साईन घेतो आपण अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ. सो वी कॅन राईट दिस ॲज E1 = -M into di/dt. So this is the total EMF induced in the first coil. And now for second case, E2 = -L2 di/dt. This is the EMF induced in the second coil due to self induction. पण या दोघांमध्ये म्युच्युअलही आहे. मग या सेकंड कॉइलमध्येही म्युच्युअल इंडक्शनमुळे EMF इंड्यूस होईल. अँड दॅट EMF वी कॅन से दॅट -M into di/dt. कारण 2 कॉइलमधला म्युच्युअल इंडक्शन सेमच असतो. पहिल्याचा दुसऱ्यासोबत, दुसऱ्याचा पहिल्यासोबत असलेला म्युच्युअल इंडक्शन सेम असल्यामुळे आपण असं लिहू शकतोय. आणि मग आता टोटल EMF जर घ्यायला गेलो आपण इथं, तर टोटल EMFची व्हॅल्यू कशी मिळेल, E = E1 + E2 करतो आपण. मग दोघांची ॲडिशन केली तर काय मिळेल बघा, E = E1 + E2 इंटू, या दोघांची ॲडिशन करत असताना di/dt सगळ्यांमध्ये कॉमन आहे आणि निगेटिव्ह साईन पण सगळ्यांचं कॉमन घेऊया आपण. मग काय लिहू शकतोय आपण, L1 + L2 + 2M, M + M होईल, 2M होईल, इंटू di/dt. हा झाला टोटल EMF. या दोघांची ॲडिशन झाली. आणि मग या फॉर्म्युला कम्पेअर केलं तर हा ब्रॅकेट काय झाला, आता L इक्विव्हॅलंट झाला. सो L इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू L1 + L2 + 2M. सेरीज कॉम्बिनेशनच आहे हे पण कॉईल इथं क्लोज आहेत आणि आपल्याला इथं म्युच्युअल इंडक्शन इफेक्ट कन्सिडर करायचा आहे. हे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं असेल तिथं तुम्हाला. जर म्युच्युअल इंडक्शन कन्सेप्ट कन्सिडर करायचा असेल तर फॉर्म्युल्यामध्ये 2 इंडक्टन्सची ॲडिशन फक्त होत नाही, तर त्यात म्युच्युअल पार्ट येतो +2M. हे 2 कॉईलसाठीच फॉर्म्युले असतात, जास्त घ्यायची गरज नाही तिथं. ओके, हे झालं. सेम दोन्ही कॉईलमधून पास होणारा करंट सेमच असेल तर
कधी कधी अशी ही कंडिशन येते, सपोज सेकंड कॉईलचा हा टर्मिनल मी इकडं घेतलं आहे आणि हे टर्मिनल इथं कनेक्ट केलं आहे. नाव दी करंट पासिंग थ्रू सेकंड कॉईल इज अपोजिट. आता फर्स्ट कॉईलमधून जातोय तो करंट, त्याच्या अपोजिट सेकंड कॉईलचा करंट आहे. दोघांचे सेल्फ इंडक्टन्स तसेच राहतील, चेंज होईल दोघांमधल्या म्युच्युअल इंडक्शन, म्हणजे इंड्युस्ड EMF ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन. सो टेक ओनली निगेटिव्ह साईन हिअर. इथं फक्त कसलं साईन घ्या, निगेटिव्ह साईन. पण कधी जर फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईलमधला करंट अपोजिट डायरेक्शननं फ्लो होत असेल तर काही ठिकाणी अशी कंडिशन येऊ शकते. इथं काय घ्यायचं, निगेटिव्ह. त्यामुळे तुम्हाला काही बुक्समध्ये प्लस मायनस दिसेल ते लिहिलेलं. मग प्लस कधी घ्यायचं, इफ दी करंट पासिंग थ्रू बोथ दी कॉइल्स इज इन सेम डायरेक्शन. निगेटिव्ह मायनस घ्या इफ दी करंट पासिंग थ्रू वन कॉईल इज अपोजिट टू दी अदर कॉईल. हे कधी घ्यायचं लक्षात आलं, जर दोन्ही कॉईल क्लोज असतील आणि दोघांमधला म्युच्युअल इंडक्शन तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. अदरवाईज यू कॅन ॲड ओनली डिरेक्टली दी सेल्फ इंडक्टन्सेस ऑफ दी इंडिव्हिज्युअल कॉइल्स. सिरीज कॉम्बिनेशन म्हटलं की डिरेक्टली ॲडिशन करायची, तर एम घ्यायचं नाहीच, म्युच्युअल इंडक्शन घ्यायचं नाही. कंडिशन कळाली. हे झालं कशासाठी, सिरीजसाठी. अँड इफ यू कनेक्टेड टू इंडक्टर्स इन पॅरलल लाईक दिस, पण दीज इंडक्टर्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर, पॅरलल आहेत पण क्लोज आहेत. मग पहिल्याची मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्यामधून पास होईल लाईक दिस. ही फर्स्ट कॉईलची मॅग्नेटिक फील्ड आहे पण त्याचा सेकंडमधून पास होते. म्हणजे क्लोज असताना आपल्याला इथंही काय घ्यावं लागतं, तर टोटल व्हॅल्यू कन्सिडर करायला लागते. जसं याचं प्रूफ आहे तसं यालाही आहे, गरज नाही. फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर पॅरलल कॉम्बिनेशन यू कॅन यूज दी फॉर्म्युला. पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला लक्षात लावा, L1 L2 minus m square divided by L1 L2 minus m square divided by L1 plus L2 plus minus 2m. हे प्लस मायनस कधी तुम्हाला सांगितलंय मी, दोन्ही कॉईलमधला करंट सेम डायरेक्शननं प्लस घ्या, एकाच्या दुसरा अपोजिट असेल तर निगेटिव्ह घ्या. अँड यूज दिस फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इक्विव्हॅलंट इंडक्टन्स ऑफ दी कॉम्बिनेशन ऑफ दिस टू कॉइल्स, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ दिस टू कॉइल्स. आणि सिरीज असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. हा कंडिशन, या कंडिशन्स माहीत असतील तर आपल्याला मग थोडं डिफिकल्ट लेवलला क्वेश्चन आला की तुम्हाला एम घ्यावं लागेल. इझी लेवलला क्वेश्चन आला की म्युच्युअल इंडक्शन कदाचित तिथं विचारलेलं नसेल, कन्सिडर करू नका म्हटलं असेल, त्यावेळी फक्त सिंपल त्यांची काय करायची, ॲडिशन करायची. ओके, लक्षात आलं. सिंपल कंडिशन आहे, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन. प्रिपेअर करा व्यवस्थित.